नाशिक पुणे हायवे बाजूला असलेले हॉटेल महाराष्ट्र माझा सिन्नर फाटा नाशिक रोड येथे फिर्यादी नामे प्रकाश विष्णू बच्छाव वर्ष 52 राहणार हॉटेल महाराष्ट्र माझा शेतकरी संकुल सिन्नर फाटा नाशिक रोड हे सिक्युरिटीचे कामकाज करत असताना 3 इसम मोटरसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडील रोख रक्कम रुपये 1600 असे बळजबरीने हिसकावून घेतले होते। म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे वाहनाने गस्त करीत असताना सिन्नर फाटा परिसरात एका मोटरसायकलवर 3 इसम दिसून आले। पथकाने त्यांना विचारपूस करीत असताना ते उडवडीची उत्तरे देऊ लागले। त्यामुळे पथकास त्याचा अधिक संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतलाय। त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्यात दाखविले। तेव्हा सदर संशयिताने त्याचे नाव युवराज सुनील साळुंखे वर्ष 21 राहणार फ्लॅट नंबर 602 अंबड सोसायटी मखमालाबाद नाशिक असे सांगितले व त्याच्या सोबत असलेले 2 संशयित हे विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झाले। सदर 3 संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तपास अधिकारी यांनी आरोपीस अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला व जबरी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, किरण कोरडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील बोडके, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे, नाना पानसरे, विशाल कुवर, अजय देशमुख, नितीन भामरे, बोडके, चौधरी अशांनी केली आहे। दिनांक 30/10/2025 रोजी सकाळी पहाटे 5 वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझा नावाचा हॉटेल आहे। त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सदरीसम हा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी 3 अनोळखी इसमांनी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रू ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून 1600 रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 555/25 प्रमाणे BNS चा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब स्वतः करत होते। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते। समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी गस्त करत असताना 3 अनोळखी इसम दिनांक 31/10/2025 रोजी मिळून आले। त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले, परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले। म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इसमांच्या विरोधात संशय जास्त बळकावला। त्या बळकावल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले। त्यावेळेस त्यांचा सलग 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक CR नंबर 555/25 या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या 2 विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे 92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेला आहे। जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे 1600 रुपये होते ते हस्तगत करण्यात आलेले आहे। सदर आरोपीचा अभिलेख तपासला असता तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत। जसं की वावी पोलीस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चोरीचा, तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। सदरची जी संपूर्ण कारवाई आहे तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, श्री बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे। त्याच्यावर सध्या तो OPD बेस होता, त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।